बाबाजी नर्मदे हर. नर्मदे हार. नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपानी झाडी या आश्रमात आपले स्वागत आहे. बाबाजी धन्यवाद. आपलं नाव सांगा बरं. मदन बलकवडे, आपण कुठून आहे बाबा? पुण्यातून. पुण्याचं. आपली ही पहिलीच परिक्रमा? दुसरी. दुसरी आहे का? मला हे सांगा बरं, परिक्रमेत येताना नवीन माणसाला काय नियम असतात? कारण आईचे अलिखित नियम आहेत ते, म्हणजे आपण मौखिक नियम सांगतो तसे. तेवढे मला माहिती नाही, पण एक मला सांगा. नवा एखादा परिक्रमा मला एक गोष्ट सांगा. आपल्या आईकडं लहान मूल चाललं, हाजी, ज्याला कळत नाही, त्याला काही नाही, ते कुठल्या नियमाने आईकडे जाईल मला सांगा. त्याच नियमानुसार इथे परिक्रमा करायला यायचं माणसाने. काहीही घ्यायचं नाही. पूर्ण तुम्ही त्या आईवर विसंबून राहा. ती तुम्हाला सगळं तुमची इच्छा आकांक्षा सगळ्या पुऱ्या करेल, एवढं नक्की. बरोबर आहे. बोला. नाही, तरी पण काही नियम असतात ना शास्त्रानुसार, नाही तर त्याच्यानुसार. हे बघा, ऐका, मी स्वतः शास्त्र बिलकुल मला समजत नाही. लोक उपवास करतात, तिथी बाळगतात, मला त्या तिथी विधी काही कळत नाही. मला एवढं समजतं, आई आणि मुलाचं नातं, बस. तरी पण ते जर नातं 100% तुम्ही जर पाळलत, मनातून धरलत, तर ती तुम्हाला सांभाळती आणि त्याचे अनुभव तुम्हाला पावलोपावली येऊ शकतात. यासाठी तुम्ही परिक्रमा करावी, की ही अदृश्य शक्ती या जगाचं संचलन करते, याचा अनुभव घेण्यासाठी परिक्रमा करायची. परिक्रमा करायची ही केवळ पळापळ, धावपळ, हे मला मिळेल, ते मला मिळेल, या अपेक्षेने नाही. बरोबर. एवढं मला कळतं, बस. नाही, तरी पण साधारण काही नियम असतील ना, आपण चालताना किती चालावं, कोणाकडे थांबावं. एक लक्षात घ्या, हां, आता परिक्रमेला येणारे 20 वर्षापासून आता मी स्वतः 75 गाठायला आलोय. तर मी जर तरुणासारखा 30 वर्षाच्या तरुणासारखा 30 किलोमीटर चालायला लागलो, तर हे शरीर मी घेऊन जाऊ शकेल का? नाही. हे शरीर ही एक शिडी आहे, हे एक माध्यम आहे, ते टिकेल आणि ते चांगलं तंदुरुस्त राहील, एवढंच आपण काळजी घेतली पाहिजे. सगळीच माईवर ओझं टाकून उपयोग नाही. त्यामुळे शरीराला पेलेल एवढं चाला, आपल्याला स्वतःला दुखापत होणार नाही एवढी काळजी घ्या. याहून बाकी कुठलेही नियम करू नका. मनाने स्वच्छ राहा. पार 10 वेळा आंघोळ केली म्हणून तुम्ही स्वच्छ होत नाही. मन स्वच्छ ठेवा, शुद्ध मनाने तिच्या जवळ जा, ती सर्व काही तुम्हाला देईल. 10 वेळे अंगाश करतो, मासा पाण्यात राहतो, मग तो नाही, मग 10 वेळा आंघोळ करायची, मग सर्दी होती, खोकला होतो, मग डॉक्टरकडे जावं लागतं. याची मदत घ्या, त्याची मदत घ्या, कशासाठी? पाण्यात मासा 24 तास राहतो, तो तर घाणाडा मला सांगा ना. मग आईकडे चाललोय आम्ही, आणि आईकडे जाण्यासाठी काही नियम असतात का मला सांगा. नाही, जर आईला अगदीच बारीक असेल तहानं, तर त्याने अंगावर सुद्धा कपडे ठेवण्याची गरज नाही. तहानं कोण असू. मी पाहिलं हे, आईला पाहिलं हे. कारण आईचा पोरगा एखादा फार स्वच्छ राहतो आणि एखादा शेंबडा राहतो, तरी आई त्याला जवळ घेते. घेतीच ना, तेच एक्झॅक्टली घेते ते, बरोबर. आई जवळ घेते, तेच. कारण तिला हे पोरं सर्व एकच प्रिय, सर्व प्रिय वाटतात प्रत्येकाने. मग आता हे जी मुलाखत तुम्ही घेताय, तर ही एवढ्याचसाठी की प्रत्येकाने ह्या दृष्टीने समजून घ्यावं आणि त्याप्रमाणे परिक्रमा करावी. परिक्रमेत दुसऱ्याला आपल्यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी प्रत्येक परिक्रमावासींनी घ्यावी. बहुतेक आश्रमात मी बघतो, ग्रुपनी येतात, मोठमोठ्याने आरत्या करतात. शेजारी जर आरती चालू असेल, तो माणूस डिस्टर्ब होऊन जातो. ही काळजी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे, लक्षात घ्या. बाकी काही नाही. आम्ही आरती म्हणतो, आईकडे आरती पोचायला आई काही तिथे नाही आहे, आई आतमध्ये आहे तुमच्या. तो आवाज आतमध्ये जायला पाहिजे, बाहेर नाही यायला पाहिजे, हे समजायला पाहिजे. बाकी काही नाही. याहून अधिक माझ्याकडे काही नाही. आता मला हे सांगा. हां, आता तुमच्या बोला ना. हात मी विसरलो. आता तुमचे या दुसरी परिक्रमा करण्याला कारण काय बरं? पहिली परिक्रमा मी 2011 साली केली होती. ती स्वतःची परीक्षा देण्यासाठी. त्यावेळेस आईने मला परीक्षेत पास केलं आणि खाली कार्याला पाठवलं. आता ते कार्याच्या बाबतीत माझ्याकडून जे होण्यासारखं होतं ते संपलेलं आहे. आता श्रेयाची वेळ आलेली आहे.
जे मी केलेलंच नाही तिच्या कृपेने तिने करवून घेतलेलं आहे ते श्रेय घेण्यासाठी मी तिथे का राहू म्हणून मी इथे येऊन बसलेलो आहे. अरे वा. तर माझ्या बाबा, घरी काही कॉन्टॅक्ट नाही, लक्षात घ्या. नाही बाबा, हे सांगा मला, सांसारिक रूपात कोणत्या कार्यात होता आपण? धार्मिक कार्यात होतो ते मी सांगू शकत नाही. सांसारिक रूपात, सांसारिक दुनियादारीच्या रूपात. दुनियादारीच्या म्हणजे धार्मिक कार्यात होतो. अरे वा. आणि तेही कार्य सत्य आणि असत्याचा लढा होता. अरे वा. सत्याच्या बाजूने आम्ही उभे होतो आणि सत्याच्या बाजूने जे जे काही पुरावे न्यायालयाला लागतात किंवा समाजाला लागतात ते देण्याचं कार्य मी केलेलं आहे. अरे वा. मी केलं आहे म्हणण्यापेक्षा तिने करून माझ्याकडून करवून घेतलेलं आहे. अरे वा. आता राहिले काय, आता हार पाडायचे आणि खांद्यावर बसायचं, हे मला नको आहे. हरिओम म्हणजे डायरेक्ट. बस. अरे वा. बाबा, तरी छान आपण या वयात परिक्रमा करतायत. मला वाटतं या वयात लोक एक लक्षात घ्या, ऐका. घरी काय म्हणतात ते नातवांबरोबर आणि ऐका. याच्याबरोबर 61 आईच्या सान्निध्यात केली आहे, 75 तिच्या सान्निध्यात करतोय, बाकी काही नाही. हां. आणि माणूस म्हातारा कधी होत नाही हो, लक्षात घ्या. शरीर म्हातारा होतं. शरीर म्हातारा होतं आणि ते सुद्धा तुम्ही जर संसारिक केवळ काळजा वाहत राहिला ना तर ते झपाट्याने म्हातारा होतं. अरे वा. तुम्ही दुनियादारी हे विश्वाची माझे घर ह्या भावनेतून चाला, या भावनेतून कार्य करा, तर तुम्ही कधी म्हातारे होत नाही हो. बरोबर. कोणाला सांगून कधी कळत नाही. तुम्ही बोलले बरं. आता मला असं आठवतं की जो पिंडे सो ब्रह्मांड खोजे सो पावे. कारण आता ते मी आई आज आहे. कारण मला वाटतं की या सारी सृष्टीची रत्ना मला असं वाटतंय की माणसाचा शरीरच आहे. हे जसे 3 भाग आहेत तसं याचेही 3 भाग झालेले आहेत असं मला वाटतं. कारण बाबा आता समोर बसलेले आहेत, मी त्यांना विचारेल. मला एक सांगा, मला एका माताजींनी विचारलं हां. की देहाचं महत्त्व खूप आहे. मी म्हणलं बरोबर आहे, देहाचं महत्त्व खूप आहे, पण आपला सर्वात मोठा शत्रू कोण आहे तर आपला देह आहे. त्याला नियंत्रणात ठेवणं आपलं काम आहे. तो मित्रच असा आहे तसा तो शत्रूही आहे. त्याच्या आहारी जर गेलात तर तो तुम्हाला कुठेही घेऊन जाऊ शकतो. बरोबर आहे. आणि दुसऱ्या बाजूनी जर बघितलं तर तोच तुम्हाला अध्यात्मात सुद्धा उच्च पातळीवर नेऊ शकतो. बरोबर. पण तो नीट राहणं आवश्यक आहे. अंतर्बाह्य स्वच्छ राहा, मनाने निर्मळ राहा, बस. एवढीच उपासना करा. मन के हारे हार, मन मन के चंगा जीते जीत. तो काथवट में गंगा. मन चंगा तो कोठडे में गंगा. मन के हारे हार, मन के जीते जीत, मन पे निर्भर है सारा. मान लो सब यही है तो यही है. यस. यहाँ कुछ भी नहीं है तो कुछ भी नहीं है. देखिए, आत्तापर्यंत अनेक लोकांना जाताना मी पाहिलं आहे, पोहोचवायला मी गेलेलो आहे. कुणीही काही घेऊन जाऊ शकलेलं नाही. कीर्ती सोडून गेलेले थोडे आहेत. पण मागे त्यात आपली गणती व्हावी एवढीच इच्छा असते माणसाने, बाकी काही करू नये. नाही श्रीराम किंवा श्रीकृष्ण आज हजारो वर्ष होऊन गेले, त्यांचे आज आपण नाव का काढतो? तशी कार्य केली त्यांनी. नाही, मला असं वाटतं कीर्तिरूप तरी मनुष्य जाताना जातो, या संसारातनं निघून तर जातो, पण एक रूपाने उडतो तो, कीर्तिरूपाने उडतो. रूपाने त्यांनी उरावं एवढंच आहे बस. त्याचे कार्य मागे राहतं कायमस्वरूपी. त्याने तो काय होता, काय करून गेला, कसा होता, बस. मेल्यानंतर तो कायमस्वरूपी जिवंत राहतो माणसाच्या हृदयात. एक गोष्ट लक्षात घ्या, जाणाऱ्या माणसासाठी त्याचे कुटुंबीय रडतातच, पण समाजाने सुद्धा अश्रू ढाळले पाहिजेत, असं कार्य करा बस. याहून अधिक काहीही नाही. कबीरा जग में आया जग में जग हसे, मैं रो ऐसी करनी कर चलू, जग रोए और मैं हसू. बाबाजी नर्मदे हर. आपण आलात आणि आपण जी मुलाखत दिली याच्याबद्दल आपलं धन्यवाद. मी आईच्या चरणी हीच प्रार्थना करेल की आपली जी सदिच्छा आहे, चांगल्या इच्छा आहे, आई पूर्ण करो. नर्मदे ऐका, हर. आता शेवटचं सांगतो, माझी कुठलीही इच्छा नाही. सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांना चांगलं वागायचं शिकव बाई, एवढंच माझी तिच्याकडे प्रार्थना मग आहे. ही बस. इच्छा झाली ना बाबा, ही सदिच्छा झाली ना, चांगली इच्छा झाली, याहून ती आई काही पूर्ण नाही. करो. माझी काही मागणी नाही. माझे काही पण तेच, माझे मग तेच म्हणणं आहे, ज्या चांगल्या इच्छा आपल्या, आपण चांगल्या इच्छा बनवून दाखवली. आता सर्वांना सद्बुद्धी दे, चांगले करू, कार्य करू दे, ह्याच तर इच्छा मी मागतो आईजवळ. बाबा आपलं नाव सांगा बरं. शिवाजी कृष्णाजी गव्हाणे. अरे वा. कसा बरं परिक्रमा घेतली? परिक्रमा माझ्यावाल्या 2 झालेल्या होत्या. हां.
ब्रह्मगिरीची, गिरनारची आणि ही परिक्रमाची इच्छा होती, तीही झाली. बाबा मला हे सांगा, त्या ज्या 2 परिक्रमा तुम्ही केल्या आणि आई नर्मदेच्या परिक्रमेत काही अंतर आहे का? हो, लय अंतर आहे. कसं बरं, काय अंतर आहे? इथं समाधान सुख मिळतं आणि त्या परिक्रमा मी धावत्या केलेल्या आहे. हं. हा, ब्रह्मगिरीची बी धावती केली अरे या आणि गिरनारची बी धावती केली. माझ्या या परिक्रमेत घेत असताना माझा एक अनुभव मी सांगतो तुम्हाला बाबा. मी चुकीचेही असू शकतो, कारण मी खाली मटका आहे, भरपूर वाजतो, भरलेलं मटकं वाजत नाही. हे खरं आहे ना? हे खरं आहे ना? तसाच मी खाली मटका आहे. मी ऐकलंय आपल्या सारख्यांच्या तोंडून, महात्माच्या तोंडून, या आईच्या परिक्रमेत असताना त्याच्या इच्छा आकांक्षा मरतात. हो. म्हणजे तो माणूस अंतसमी तरी त्याला जी लागणारी पीडा आहे, शुद्ध अंतकरणाने ही परिक्रमा होती. आणि काही ही आई मोक्षदायिनी आहे. मोक्ष. तिच्या दर्शनाने माणसाचे पाप नष्ट होतात. वैराग्यदायिनी आहे. असं म्हणतात की नर्मदा की मैया में कंकर कंकर में शंकर बसता है. हे तर सगळं खरं आहे. पण तुम्ही राहिला तर तुमच्या इच्छा आकांक्षा आता बऱ्याचशा कमी होऊन जातील. कारण तुम्हाला कळेल संसारात राहणं आणि आईच्या परिक्रमेत राहणं याच्यात वैराग्य प्राप्त होतं. बाबा आता बोलले, आईच्या परिक्रमात एकदम सुख समाधान सगळंच मिळतं. वैराग्य प्राप्त होतं बाबा. वैराग्य प्राप्त. सुख समाधान तर घरी पण आपण काय केलं, फार आनंद केले घरी सर्व, पण याच्यात ते मिळतं जे मिळत नाही संसारामध्ये, ते आईच्या परिक्रमेत मिळतं. हो, हे खरं आहे. चला ठीक आहे बाबा, नर्मदे हर. नर्मदे इधर से नहीं कटोरा क्या, बैटरी डाउन हो गया नहीं वो दबा